माजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली नाही, चर्चा नाही. जयंत पाटलांचे स्पष्टीकरण. माजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झालेली नाही, कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित होतो. शिवाय योगायोगाने बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची मीटिंग होती, त्यामुळे आपण उपस्थित होतो असं देखील जयंत पाटलांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चेवरून जयंत पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. दादांचे महत्त्वाचं म्हणजे गेले 2 दिवस झाले की रोहित पवार सांगत आहेत की दादांच्या बाबतीत जे काय घडलं तो कट आहे म्हणून त्यांनी काल माहिती दिली. आता चौकशी जी आहे चौकशी पारदर्शी व्हावी आणि काय आहे ब्लॅक बॉक्स मिळाले तर त्यात काय म्हटलेलं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे वैमानिक विमानात बसताना एक टेस्ट असते, त्याने काही कशाच्या अंमलाखाली आहे किंवा नाही हे तपासलं जातं. असे सगळे मुद्दे व्हेरीफाय करू दे तपासणी व्यवस्थेला आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष येत आहेत ते बघू आपण. परवा आपण सुनेत्रा वहिनींना सुद्धा आपण भेट घेतली. नेमकं काय नाही, मी त्यांची भेट नाही घेतली. त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं. एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही. कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते. हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो. NISA बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची मीटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.